अखेर सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा मोठा विराट मोर्चा. तर प्रलंबित मागण्यांसाठी 16 एप्रिल रोजी पुन्हा एकदा संप. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी 16 एप्रिल रोजी पुन्हा परिषदेवर मोर्चा काढणार. पैठण येथे 2 तास घोषणाबाजीनंतर मोर्चाचे सभेत रूपांतर. शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता सेविका आणि मदतनीसाला कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे 2 तास भर उन्हात राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी महिलांनी तसेच सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकाराला घाला घालणारे महाराष्ट्र शासन आणू पाहत असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाचा कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध करावा, असे आवाहन राम बाहेती यांनी यावेळी केले. तर झेंडूबाबा मठापासून दुपारी 3 वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समिती परिसरातील बालविकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पैठण येथील दोन्ही बालविकास प्रकल्प अधिकारी मोर्चाची पूर्व सूचना असतानाही जाणीवपूर्वक संभाजीनगरला निघून गेले, याचा यावेळी आयटकच्या वतीने निषेध करण्यात आला. अधिकाऱ्यांचा गैरवापर असल्याने सहाय्यक अधिकारी तवार व फोफसे यांना निवेदन देण्यात आले. तीव्र उन्हाळा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी 8 ते 12 करण्यात याव्यात. सेविकांचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीसांना कार्यकर्तीच्या जागेवर थेट बढती द्यावी. थकीत प्रवास भत्ता द्याव्यात. पोषण ट्रॅकरमधील अडचणी दूर कराव्यात. अतिरिक्त कारभार सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सध्या तालुकावार मोर्चे सुरू असून येत्या 16 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढणार आहेत. पैठण गेटजवळच्या आयटक कार्यालयापासून 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या मोर्चात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले. या मोर्चात आयटकच्या युनियनने जिल्हाध्यक्ष राम बाहेती, जिल्हा सचिव तारा बनसोडे, युनियनच्या पुढारी कॉम्रेड शीला साठे, कॉम्रेड मीरा अडसरे, अलका सोलाट, सरला शिंदे आदी हजर होते.